लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये भोंदूगिरी प्रकरणातील अशोक खरात याची SIT कडून चौकशी पूर्ण झाली असून आज त्याची पोलीस कोठडी संपत आहे। त्यामुळे त्याला आज कोर्टामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये हजर करण्यात आलंय। दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील कोर्टात हजेरी लावली असून अशोक खरात यांनी आतापर्यंत 1500हून अधिक महिलांचे शोषण केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। त्याप्रमाणे 500हून अधिक व्हिडिओ खरातकडे होते। खरातच्या 2 कानाखाली लावणार असल्याने मी कोर्टात आली असं यावेळी संतप्त होत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। दरम्यान पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यातही घेतलं होतं। कोर्टातून जे आहे ती त्याला पुढे जे काय ते पोलीस कस्टडी वाढवून मिळेल, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक महिलांची इच्छा आहे की 500हून अधिक महिलांबरोबरचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत। 1,500हून महिलांवर जे आहे ते लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं महिलांच्या ताब्यात एकतर अशोक खरातला द्या किंवा तिथं जर तुम्ही काही गेलात किंवा कोणी महिला गेल्या तर त्याच्या 2 कानाखाली वाजवून द्या। आणि म्हणूनच आम्ही कोर्टात आलोय आणि मला वाटतं की पोलिसांनी जे आहे ते त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा आम्हाला जर तिथं पोहोचवलं किंवा आम्हाला सांगितलं तर त्याला एकदा भावना तर कळू दे जनतेच्या बाहेर काय आहेत। त्यानं ज्या पद्धतीनं केलं, मी आता ईशानेश्वर मंदिरात गेले होते, तिथल्या गाभाऱ्यातली काळोखातली जागा सुद्धा त्यांना लैंगिक शोषण करायला सोडली नाही। देवाला माणूस हा घाबरला नाही, म्हणजे माणसाच्या रूपात राक्षसी स्वरूपाचा एखादा जो माणूस असतो तसा ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग नाहीये। अनेक वेगवेगळ्या लोकांची इच्छा आहे की त्याला एकतर जनतेच्या ताब्यात द्या, नाहीतर जाऊन 2 कानाखाली तरी दिल्या पाहिजेत। आणि म्हणूनच नाशिक न्यायालयामध्ये पोलिसांनी जर आणलं तर आम्हाला त्यांच्या हातात एकतर त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्हाला 2 कानाखाली तर देऊ द्या, आमचं समाधान तर होईल। हे आम्हाला पकडतोय, हे जर मागच्या वर्षी खरातला पकडलं असतं तर अनेक महिला वाचल्या असत्या ना। पोलिसांनी प्रकरण जर दाबलंच नसतं, पेनड्राईव्ह गायब झालेच नसते तर आमच्या ताब्यात मागच्याच वर्षी आले असते। दरम्यान आता अशोक खरात याच्याबाबत न्यायालयात आता काय निर्णय होतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।